वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। खग्रास चंद्रग्रहण जे मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी होणार आहे, त्या ग्रहणासंदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती देण्याकरता हा व्हिडिओ तयार करत आहे। माघ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण जे ग्रस्तोदित आहे त्याची माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। ग्रहण केव्हा सुरू होणार, त्याचे वेध केव्हा लागणार, कुठल्या कुठल्या प्रदेशातून हे ग्रहण दिसणार आहे, त्याचा पुण्यकाल काय आहे, आजारी वृद्ध बाल ह्यांच्यासाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी वेधारंभ किती वाजता होणार आहे, ग्रहणामध्ये कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत, ग्रहणाचे वेध वगैरे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि 12 राशींना ग्रहणाचे मिळणारे फळ कोणते आहे याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। जे कोणी आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना कृपया विनंती करतो की चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। धन्यवाद। व्हिडिओला सुरुवात करूया। 3 मार्च 2026 रोजी म्हणजे येणाऱ्या मंगळवारी संध्याकाळी म्हणजे दिवसाच्या उत्तरार्धात हे ग्रहण होणार आहे। पौर्णिमेला होते ते चंद्रग्रहण आणि अमावास्येला होते ते सूर्यग्रहण, हा फरक आधी सगळ्यांनी लक्षात घ्या। आता सर्वप्रथम हे ग्रहण कुठून दिसणार आहे ते आपण जाणून घेऊया। भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश, ह्या प्रदेशातून हे ग्रहण दिसणार आहे। आपल्या भारतातील काही प्रदेश वगळता संपूर्ण भारतातून हे ग्रहण दिसणार आहे। ते प्रदेश कोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे भारतातील काही भागांमधून दिसणार नाही। उदाहरणार्थ गुजरातमधील राजकोट, वेरावल, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम ह्या प्रदेशात संध्याकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने ह्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत असं शास्त्र सांगते। आता ग्रहण पुण्यकाल म्हणजे काय, ज्याला पर्वकाल असं म्हणतात, ते जाणून घेऊया। तर ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतच्या पूर्ण कालावधीला ग्रहण पुण्यकाल असे संबोधन आहे। आता ग्रहण पुण्यकाल केव्हा आहे ते पाहूया। तर साधारणपणे ग्रहण पुण्यकाल हा 3 तास 28 मिनिटं आहे। म्हणजे ग्रहण आरंभ दुपारी 3:20 होणार असून ग्रहण मोक्षापर्यंतचा जो कालावधी आहे म्हणजे 6:48 तिथपर्यंत ग्रहण पुण्यकाल आहे। ग्रहण संमीलन सायंकाळी 4:34 असून ग्रहणाचा मध्य सायंकाळी 5:04 आहे। ह्या सर्व वेळा इंडियन स्टँडर्ड टाईम, ज्याला भारतीय प्रमाण रेखांश म्हणतात, त्याप्रमाणे दिलेल्या आहेत। ग्रहणाची उन्मिलन अवस्था 5:33 सायंकाळी असून ग्रहण मोक्ष म्हणजे पर्वकाल समाप्ती संध्याकाळी 6:48 आहे। म्हणजे ग्रहण समाप्ती ही संध्याकाळी 6:48 असणार आहे। आता ग्रहणाचे वेध नेमके किती वाजता लागत आहेत ते जाणून घेऊया। तर सर्वसामान्य माणसांसाठी, निरोगी माणसांसाठी ग्रहणाचे वेधारंभ मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 च्या सूर्योदयापासून संध्याकाळी 6:48 असणार आहेत। मुंबईचा सूर्योदय हा इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे सकाळी 6:58 आहे। म्हणजेच सर्वसामान्य व निरोगी माणसांसाठी या ग्रहणाचे वेध सकाळी 6:58 आरंभ होत असून मुंबईचा ग्रहणमोक्ष संध्याकाळी 6:48 आहे। या इतक्या कालावधीसाठी सर्वसामान्य आणि निरोगी माणसांनी वेध पाळायचे आहेत। आता बाल, वृद्ध, आजारी, अशक्त आणि गर्भवती माता यांना वेधारंभ कधीपासून आहे ते बघूया। तर मंगळवार दिनांक 3 मार्च सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:48 बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व गर्भवती माता यांना वेदांचा कालावधी असणार आहे। आता वेदकाळामध्ये काय करावे, काय करू नये याबाबत सर्वसामान्य माहिती देतो। तर वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध ही कामे करता येतात। तसेच पाणी पिणे,
मलमूत्रोत्सर्ग म्हणजे 1 नंबर व 2 नंबर, झोपणे इत्यादी कामे देखील करता येतात. आता तुम्ही ह्यामध्ये कुठे बसता आहात? म्हणजे सर्वसामान्य माणसांमध्ये येत आहात की आजारी, बाल, वृद्ध, गरोदर, अशक्त ह्यामध्ये येत आहात? त्याप्रमाणे वेदकालाचा आरंभ तुमच्यासाठी होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला नियमांचे पालन करायला हरकत नाही. सर्वसामान्य व निरोगी माणसांनी काय करावे? तर सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरस्चरण म्हणजे पुन्हा जप करून तो मंत्र अधिक प्रभावी करावा. हे सगळे तुम्ही ग्रहण पर्वकालामध्ये म्हणजे तो 3 तास 28 मिनिटांचा आहे त्यामध्ये करू शकता. आता 12 राशींमध्ये कुठल्या राशींना हे ग्रहण शुभ आहे, कुठल्यांना संमिश्र आहे, कुठल्यांना अशुभ आहे ते बघूया. तर मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींना या ग्रहणाचे शुभफळ मिळणार आहे. तर मेष, कर्क, धनु व कुंभ या राशींना या ग्रहणाचे संमिश्र फळ मिळणार आहे आणि वृषभ, सिंह, कन्या व मकर या राशींना या ग्रहणाचे अशुभ फळ मिळणार आहे. तेव्हा शक्यतो ज्या राशींना अशुभ फळ मिळणार आहे आणि ज्या गरोदर माता आहेत त्यांनी कृपया हे ग्रहण पाहू नये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी आपली काळजी घ्या.